Hello students. Today I will give you some information about solid waste management. Many waste materials are generated through various daily human activities are called as the solid waste. And these are of various types like the domestic waste, industrial waste, electronic waste, biomedical waste, radioactive waste, etc. And all these solid waste causes very harmful effects on the human beings. And so that solid waste management is very essential. So the first point we will learn now is necessity or the need of solid waste management, in which the first is prevention of environmental pollution and keeping the surrounding clean. विद्यार्थी मित्रांनो, फक्त एकट्या मुंबईमध्ये जर दिवसाला 5,000 टन कचरा निर्माण होत असेल आणि समजा प्रत्येक व्यक्तीने तो आजूबाजूला फेकला, त्याला हवा तिथे, त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली नाही, तर कसे चित्र निर्माण होईल याचा विचार करा. शिवाय त्यामुळे आरोग्यावर किती विपरीत परिणाम होतील, पाण्याचे मातीचे किती प्रमाणात प्रदूषण होईल या सगळ्याचा विचार केल्यानंतर आपल्याला हे जे सॉलिड वेस्ट आहे, हा जो कचरा आहे, त्याची मॅनेजमेंट करण्याची का गरज आहे हे लक्षात येईल. सो द फर्स्ट नीड ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट इज प्रिव्हेन्शन ऑफ एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड कीपिंग द सराउंडिंग क्लीन. देन सेकंड, प्रोडक्शन ऑफ एनर्जी अँड फर्टिलायझर्स ऑर द मॅन्युअर्स. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कचरा निर्माण होत आहे, त्या कचऱ्याचा वापर करता आला पाहिजे. आणि मग त्याच्यातूनच जर या कचऱ्यातून एनर्जी तयार करता आली किंवा त्याच्यापासून खतं तयार करता आली, तर तो एक महत्त्वाचा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मागचा उद्देश असला पाहिजे. सो द सेकंड नीड इज प्रोडक्शन ऑफ एनर्जी अँड फर्टिलायझर्स ऑर द मॅन्युअर्स. देन जनरेशन ऑफ वर्क अँड एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज. याचा अर्थ लक्षात घ्या मुलांना. भारतामध्ये बरेचसे तरुण आहेत ते बेरोजगार आहेत. जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कचरा निर्माण होत आहे, त्याची मॅनेजमेंट करणं एवढं गरजेचं आहे, तर याच्यातून एक उद्योगधंदा निर्माण होऊ शकतो, एक उद्योग निर्माण होऊ शकतो, काम निर्माण होऊ शकतं आणि त्याच्यातूनच या तरुणांसाठी या एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज निर्माण होऊ शकतात की ज्याच्यामधून ते पैसे कमवू शकतात. मग त्याच्यामुळे या सगळ्या मॅनेजमेंटमधून काम निर्माण करणे आणि तरुणांना बेरोजगारीपासून दूर ठेवणं हे एक महत्त्वाचा मुद्दा होऊ शकतो. सो जनरेशन ऑफ वर्क अँड एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज इज द थर्ड नीड ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. देन टू रिड्यूस द स्ट्रेन ऑन नॅचरल रिसोर्सेस. नॅचरल रिसोर्सेस म्हणजे आपल्याला निसर्गामधून जे जे रिसोर्सेस मिळत असतात, ज्याच्यामधून आपण आपली एनर्जीची गरज पूर्ण करत असतो. म्हणजे त्याच्यामध्ये दगडी कोळसा आहे, पेट्रोल, डिझेल, केरोसिन आहे, LPG गॅस आहे, की ज्याच्यामुळे इंडस्ट्रीज चाललेल्या आहेत, आपल्या घरामध्ये आपण स्वयंपाक करू शकतो. तर हे सगळे नॅचरल रिसोर्सेस जे आहेत, आपल्या गाड्या चालू आहेत त्यामुळे पेट्रोल, डिझेल आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती असणारा जो स्ट्रेस आहे, कारण या सगळ्या गोष्टी निर्माण होण्यासाठी हे जे सगळे रिसोर्सेस आहेत, नॅचरल रिसोर्सेस, ते निर्माण होण्यासाठी लाखो वर्षांचा कालावधी जात असतो आणि ते आपण स्वतः निर्माण करू शकत नाही, ते नॅचरली तयार होत असतात. तर याच्यावरचा स्ट्रेस कमी करण्यासाठी, कारण हळूहळू हे संपत चाललेले आहेत, तर याच्यावरचा स्ट्रेस कमी होण्यासाठी हे जे सॉलिड वेस्ट आहे, हा जो कचरा आहे, त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याच्यातूनच जर एनर्जी तयार करता आली, तर त्यामुळे हे नॅचरल रिसोर्सेस जे आहेत त्याच्यावरचा स्ट्रेस, त्याच्यावरचा स्ट्रेन जो आहे तो ऑब्वियसली कमी होणार आहे. अँड देन टू इम्प्रूव्ह द हेल्थ अँड क्वालिटी ऑफ लाईफ. वरती सांगितल्याप्रमाणे जर फक्त एकट्या मुंबईमध्ये एका दिवसाला 5,000 टन कचरा निर्माण होतोय आणि जर त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली नाही, म्हणजे संपूर्ण देशामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कचरा निर्माण होत असतो, जर त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली नाही तर त्याचे आरोग्यावरती विपरीत परिणाम निर्माण होतील. आणि म्हणून आरोग्याच्या दृष्टीने व जीवनाच्या दृष्टीने
याची मॅनेजमेंट व्यवस्थित होणं गरजेचं आहे. अँड सो द लास्ट पॉईंट ऑर द लास्ट नीड of the solid waste management is to improve the health and quality of life. Okay, so all this is the need of solid waste management. Now the next point, that is methods of solid waste management. मग आता याची गरज आपल्याला कळली, मग हे कोणत्या कोणत्या पद्धतीने आपण करू शकतो. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट लावायची आहे, ती कुठल्या कुठल्या पद्धतीने लावू शकतो. लेट्स सी. सेपरेशन अँड कॅटेगरायझेशन ऑफ वेस्ट. कचरा निर्माण होतोय, खूप वेगवेगळ्या पद्धतीचा कचरा आहे, तर त्याचं सेपरेशन करणं गरजेचं आहे. दिस इज अ प्रायमरी स्टेज इन वेस्ट मॅनेजमेंट. द ड्राय अँड द वेट वेस्ट आर सेपरेटेड. फर्स्ट थिंग, स्टोर्ड अँड लॅटर कलेक्टेड फॉर प्रॉपर यूज. ऑब्वियसली ज्या वेगवेगळ्या प्रकारचा कचरा निर्माण होतोय, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा ओला कचरा आणि सुका कचरा या दोन गोष्टी वेगवेगळ्या करणं गरजेचं आहे. सो द फर्स्ट इज सेपरेशन, देन कॅटेगरायझेशन. मग जर सुका कचरा असेल तर त्याच्यामध्ये कॅटेगरायझेशन करणं गरजेचं आहे. कॅटेगरायझेशन म्हणजे प्लास्टिकचा कचरा वेगळा, मेटलचा कचरा वेगळा, आणखी वेगळ्या स्वरूपाचा कचरा असेल तर तो वेगळ्या पद्धतीने, लाकडी कचरा असेल तो वेगवेगळे केला पाहिजे. सो कॅटेगरायझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड लॅटर कलेक्टेड फॉर प्रॉपर यूज. आणि मग त्याच्यानंतर त्याचा व्यवस्थित यूज होण्यासाठी ते कलेक्ट करायचे सेपरेटली. सो द फर्स्ट मेथड इज सेपरेशन अँड कॅटेगरायझेशन ऑफ द वेस्ट. सेकंड, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट. बायोमेडिकल वेस्टमध्ये खूप प्रकारचा कचरा तयार होत असतो, इन विच bandages, dressings, gloves, needles, saline bottles, medicines, medicinal bottles, test tubes, body parts, blood, etc. All this is biomedical waste and it is very important to management it properly. कारण हा सर्व प्रकारचा जो कचरा आहे तो कचरा हा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक आहे आणि त्याच्यामुळे त्याची प्रॉपर मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. सेपरेट त्याची मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. Then the third is the pyrolysis. This is a process, this is a method in which the waste is heated up to a high temperature. And by pyrolysis, gas and electricity are obtained. Semi-combustible waste are burnt in the pyrolysis. And for the municipal solid waste, this method is very suitable. Pyrolysis processमध्ये हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जो कचरा निर्माण होतोय त्याला हीट केलं जातं, खूप जास्त टेम्परेचरला त्याला हीटिंग केलं जातं आणि ते जे हीटिंग आहे ते ऑक्सिजन शिवाय केलं जातं आणि मग त्याच्यामधून जे गॅस बाहेर पडत आहेत तर त्याच्यामधून जी स्टीम बाहेर पडते त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते, वीज निर्माण केली जाते. मग याच्यामध्ये सेमी कंबस्टिबल वेस्ट जे आहेत ते जाळले जात असतात, त्यांना हीटिंग केलं जात असतं. मग यामधून मोठ्या प्रमाणामध्ये वीज निर्माण होत असेल तर ऑब्व्हियसली नॅचरल रिसोर्सेस जे आहेत त्यांच्यावरचा लोड कमी होणार आहे. लक्षात घ्या. सो पायरोलायसिस इज अ व्हेरी युजफुल मेथड फॉर द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. कंपोस्टिंग. Decomposition of degradable kitchen waste in the small pits in backyard, garden or the terrace is called as the composting. Composting म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्या घरामध्ये निर्माण होणारा ओला कचरा जो आहे तर त्याच्यापासून खत निर्मिती होऊ शकते. मग हे जे डिकम्पोजिशन प्रोसेसमधून कंपोस्ट खत निर्माण करण्याची जी प्रोसेस आहे दॅट इज कॉल्ड ॲज द कंपोस्टिंग. A good quality manure can be produced by composting leftover food, kitchen waste, peels of fruits, vegetable, etc. आपल्या घरामध्येच निर्माण होणारा हा सगळा जो ओला कचरा आहे त्याच्यापासून डिकम्पोजिशन प्रोसेसने कंपोस्ट खत निर्माण करणं हे एक चांगली मेथड आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटची. त्याचप्रमाणे कंपोस्टिंगमध्ये व्हर्मी कंपोस्टिंग मेथड देखील यूज केली जाते. With the help of earthworm, the solid waste is decomposed at a faster rate. This technique of converting solid waste into manure or compost is called as the vermicomposting. In this method, common species of earthworms like the Eisenia foetida are used for the degradation of waste. The manure generated is highly nutritious in nature and can be used for the garden plants and the agricultural purposes.
म्हणजे व्हर्मी कंपोस्टिंग मेथडमध्ये गांडूळ खत निर्मिती ऐकून आहोत आपण. गांडूळ खत निर्मितीमधून निर्माण होणारं जे कंपोस्ट खत आहे ते शेतासाठी असेल, गार्डनसाठी असेल, अतिशय उपयुक्त ठरतं. मग हीच डिकम्पोजिशनची जी प्रोसेस आहे ती गांडुळांच्या सहाय्याने केली, अर्थवर्मच्या सहाय्याने केली तर त्याला आपण व्हर्मी कंपोस्टिंग असं म्हणतो. सो दिस इज ऑल्सो व्हेरी युजफुल मेथड ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. इंडस्ट्रियल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, ऑब्वियसली इट इज व्हेरी इसेन्शियल. कारण इंडस्ट्रीजमधून बाहेर पडणारा जो कचरा आहे तो पाण्यात टाकला जातो किंवा एखाद्या जमिनीवरती टाकला जातो, मोकळ्या जमिनीवरती टाकला तर त्याच्यामधून सॉईल पोल्युशन होतं आहे, पाण्यामध्ये टाकला तर त्याच्यामधून पाण्याचं पोल्युशन होतं आहे आणि हे पोल्युशन झाल्यानंतर ते खूप हॅझार्डस आहे. सो इंडस्ट्रियल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट मेथड. अँड सेफ लँडफिल साईट्स. कचरा मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होतोय, तो कुठेतरी फेकला जातोय, कसाही जर फेकला तर त्याच्यामधून खूप सारे दुष्परिणाम निर्माण होऊ शकतात. अँड सो सेफ लँडफिल इज व्हेरी इम्पॉर्टंट. इन धिस मेथड अ सुटेबल साईट अँड लोकेशन इज सिलेक्टेड. अतिशय विचार करून एखादी जागा निवडली गेली पाहिजे. दिस साईट शुड बी 2 किलोमीटर्स अवे फ्रॉम द वॉटर बॉडीज. पाण्यापासून किमान 2 किलोमीटर अंतरावरती असायला पाहिजे. इट शुड बी अवे फ्रॉम ह्युमन सेटलमेंट्स अँड हायवेज. मानवी वस्तीपासून ही लांब असली पाहिजे. इट शुड नॉट कम अंडर फॉरेस्ट झोन ऑर द इकॉलॉजिकल सेन्सिटिव्ह झोन. ती लँडफिल साईट जी आहे ती एखाद्या जंगलापासून देखील दूर असायला पाहिजे. देर आर क्ले अँड प्लास्टिक लायनर्स प्लेस्ड इन लँडफिल्स बिफोर वेस्ट इज डम्प्ड. दिस कॅन बी प्रिव्हेंट लिचिंग ऑफ द वेस्ट. ज्या ठिकाणी या कचऱ्याचं डम्पिंग केलं जाणार आहे त्या ठिकाणी सुरुवातीला वाळू टाकली पाहिजे सर्वात खाली. त्याच्यानंतर प्लास्टिकचं लायनिंग तयार केलं पाहिजे की जेणेकरून ते जे सॉलिड वेस्ट आहे त्याचं लिचिंग होणार नाही. लिकिंग म्हणजे लीक होतं बघा, तर त्या ठिकाणी काही हॅझार्डस वेस्ट जे आहेत तर जे जमिनीतून जर लीक झाले तर वॉटर बॉडीजपर्यंत पोहोचू शकतात. आणि तो पाण्याचा प्रवाह जो आहे तो पाण्याचा प्रवाह ह्युमनसाठी, माणसासाठी असेल, इतर जलचर जे आहेत त्यांच्यासाठी असेल, हा धोकादायक होऊ शकतो. त्यामुळं ही मेथड जी आहे सिक्युअर्ड लँडफिल इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो वर्मी कंपोस्टिंग I was say about it. So all these are the methods of the solid waste management. If there is no proper management of solid waste, then what will happen? जर या सॉलिड वेस्टची व्यवस्थित विल्हेवाट लावली गेली नाही तर काय काय होऊ शकतं? द फर्स्ट दॅट इज द लॉस ऑफ ॲस्थेटिक ब्युटी. ऑब्वियसली कुठेही जर कचरा टाकला गेला तर जी नॅचरल ब्युटी आहे, निसर्गामध्ये असणारं जे सौंदर्य आहे ते नष्ट होईल. when litter and the solid waste are discarded anywhere, the beauty of that area is spoiled. The surroundings look dirty. More and more people tend to put waste there, further making that area dirty. एका ठिकाणी कचरा टाकायला चालू केल्यानंतर त्याच ठिकाणी लोक पुन्हा पुन्हा कचरा टाकतात आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणचं सौंदर्य जे आहे ते नाहीच होतं. आपल्याला सुद्धा माहिती आहे की कचरा ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आपण पाहत देखील नाही, कारण आपल्याला ते डर्टी वाटतं, घाण वाटतं. सो द फर्स्ट इज लॉस ऑफ ॲस्थेटिक ब्युटी. देन बॅड ओडर. ऑब्वियसली when collected waste are stored, it emanates obnoxious odor. During decomposition process, the bad odor is further spread in the surrounding. जर कचरा कसाही टाकला तर ऑब्वियसली त्याच्यामधून वेट वेस्ट आणि ड्राय वेस्ट जे आहे ते सेपरेट केलेलं नसेल तर डिकम्पोजिशनची प्रोसेस चालू होते आणि ऑब्वियसली त्याच्यामधून खराब वास बाहेर पडू लागतो. अँड दिस इज द इफेक्ट ऑफ अ इम्प्रॉपर मॅनेजमेंट ऑफ सॉलिड वेस्ट. Then the third is toxic gases. Toxic gases such as the hydrogen sulfide, methane and carbon dioxide are released in the surroundings, especially at the municipal solid waste disposable sites and in the landfill sites. एखाद्या ठिकाणी ज्या ठिकाणी कचरा डंप केलेला आहे तर त्या ठिकाणाहून या प्रकारचे टॉक्झिक गॅसेस जे आहेत ते बाहेर पडत असतात अँड विच आर व्हेरी हार्मफुल फॉर द ह्युमन लाईफ ॲज वेल ॲज द ॲनिमल लाईफ. Then spread of diseases is a very hazardous effect of improper management
of a solid waste, many infectious diseases like the typhoid, dysentery, diarrhea, cholera are spread near the waste disposal area. या प्रकारचे बरेच रोग जे आहेत ते या ठिकाणाहून, ज्या ठिकाणी कचरा डंप केलेला आहे त्या ठिकाणाहून बाहेर पडत असतात. ओपन डंपिंग ऑफ वेस्ट क्रिएट्स अनहायजेनिक एन्व्हायरमेंट विच अफेक्ट्स द पब्लिक हेल्थ. ज्या ठिकाणी डंपिंग केलेलं आहे त्या ठिकाणाहून बाहेर पडणारे जे रोगजंतू आहेत त्यामुळे अनहायजेनिक कंडिशन निर्माण होत असते. Diseases spreading vectors such as the mosquitoes, flies and the rodents breed at the site of the waste disposal areas causing unhygienic and hazardous effects. Obviously कचरा जिथं आहे त्या ठिकाणी डासांची निर्मिती जास्त होते, माशांची निर्मिती जास्त होते, शिवाय कृदंत प्राणी जे आहेत, उंदीर वगैरे या सारखे जे प्राणी आहेत त्यांची देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैदास त्या ठिकाणी होत असते आणि त्याच्यामुळे खूप हॅझार्डस इफेक्ट या सर्वांचे मानवी तसेच इतर प्राण्यांच्या आरोग्यावरती निर्माण होत असतात. बऱ्याच प्रकारचं अन्न जे आहे ते अन्न खाण्यासाठी बरेचसे प्राणी जे आहेत त्या ठिकाणी येत असतात आणि त्याच्यामधून देखील प्राण्यांचे मृत्यू होत असतात. प्लास्टिक कचरा जर खाल्ला गेला तर त्याच्यामधून बरेचसे प्राण्यांचे मृत्यू झालेले बरेचशा न्यूज आपण पेपरला वाचलेले आहेत. देन एअर पोल्युशन. ऑब्व्हियसली जर लोकांना कचरा कमी करायचा आहे तर बरेचसे लोक तो कचरा जाळून टाकतात आणि कचरा जाळल्यानंतर खूप प्रकारचे टॉक्झिक गॅसेस जे आहेत ते हवेमध्ये मिक्स होत असतात आणि त्याच्यामुळे एअर पोल्युशन होत असतं अँड विच इज व्हेरी हॅझार्डस. देन द वॉटर पोल्युशन. लीकेज अँड पर्क्युलेशन ऑफ वेस्ट वॉटर फ्रॉम द सॉलिड वेस्ट डम्पिंग साईट कॉजेस व्हेरियस प्रॉब्लेम्स. मगाशी सांगितल्याप्रमाणे एखाद्या ठिकाणी डंप केलेला जो कचरा आहे त्या कचऱ्यामधून जेव्हा लिकेज होतं आणि ते पाण्यामध्ये जर पोहोचलं तर ते खूप घातक आहे. द टॉक्झिक सबस्टन्सेस गेट मिक्स्ड विथ ग्राउंड वॉटर रिझर्वर्स, रिव्हर्स, लेक्स एटसेट्रा अँड कॉजेस कंटॅमिनेशन ऑफ नियरबाय वॉटर रिसोर्सेस. Pathogenic organisms may contaminate the water and can further cause spread of hazardous diseases. Pathogen म्हणजे डिसीज कॉझिंग मायक्रोऑर्गॅनिझम हे या वॉटर पोल्युशनमधून निर्माण होतात आणि त्याच्यामुळे हे डिसेंट्री, टायफॉईड, कॉलरा यासारखे रोग जे आहेत ते त्यांचा प्रसार होत असतो आणि त्याच्यामुळे वॉटर पोल्युशन दॅट इज द इफेक्ट ऑफ इम्प्रॉपर मॅनेजमेंट ऑफ सॉलिड वेस्ट. अँड देन द soil pollution. Obviously, various beneficial microorganisms present in the soil bring about the decomposition process. Decomposition process झालीच पाहिजे. मातीमध्ये मिक्स होणारा जो कचरा असेल तो कचरा जर ऑर्गॅनिक असेल तर त्याच्यामध्ये डिकम्पोजिशन प्रोसेस होणार आहे आणि त्याच्यामधून बरेचसे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते निर्माण होत असतात की जे माती आणखी चांगली बनवण्यासाठी, आणखी सुपीक बनवण्यासाठी ते बेनिफिशियल असतात. बट ड्यू टू डम्पिंग ऑफ द सिंथेटिक मटेरियल, प्लास्टिक बॅग्स एटसेट्रा, पण जर काही सिंथेटिक मटेरियल, प्लास्टिक बॅग्स ज्यांचं डिकम्पोजिशन होत नाही असा जर कचरा जमिनीमध्ये गाडला गेला तर हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते मरतात. इट विल बी डाय. द प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन इज दस हॅम्पर्ड आणि त्याच्यामुळे डिकम्पोजिशनची प्रोसेस थांबते अँड सॉईल आयदर बिकम्स ॲसिडिक ऑर द अल्कलाईन ड्यू टू सच वेस्ट डम्प्ड मटेरियल. आणि त्याच्यामुळे सॉईल जी आहे, माती जी आहे, ॲसिडिक होते किंवा अल्कलाईन होते की जी माती पुन्हा पिकं येण्यासाठी योग्य ठरत नाही. सो ऑल दीज आर द इफेक्ट्स ऑफ द इम्प्रॉपर मॅनेजमेंट ऑफ सॉलिड वेस्ट. अँड द नेक्स्ट दॅट इज द इफेक्ट ऑन द बर्ड डायव्हर्सिटी. Many migratory bird species which move from one place to another avoid polluted sites. The resident bird species may also migrate away due to bad odor of the waste dumped in their areas. This has the significant effect on the bird diversity. आपल्याला माहिती आहे बरेचसे पक्षी जे असतात ते मायग्रेशन करत असतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते स्थलांतरण करत असतात. जर त्यांना असं आढळलं की त्या ठिकाणी तो जो एरिया आहे पोल्युटेड झालेला आहे तर तो एरिया ते अवॉइड करतात, त्या ठिकाणी ते यायचं टाळतात आणि त्याच्यामुळे ही बर्ड डायव्हर्सिटी जी आहे म्हणजे पक्ष्यांमध्ये असणारी जी विविधता आपल्याला पाहायला मिळते तर ती आपल्याला पाहायला मिळू शकणार नाही. त्याच्यामधून बऱ्याचशा गोष्टी म्हणजे फक्त ह्युमन बिईंगचा विचार
करून उपयोग नाही, तर इतर जे सगळे प्राणी आहेत, पक्षी आहेत, त्यांच्यावरती देखील या इम्प्रॉपर मॅनेजमेंट ऑफ सॉलिड वेस्टचा प्रचंड परिणाम होत असतो. सो ऑल दीज आर द इफेक्ट्स ऑफ इम्प्रॉपर मॅनेजमेंट ऑफ सॉलिड वेस्ट. अँड देन we can avoid this pollution with the 7R mantra. These are the 7 principles of solid waste management. 7R च्या सहाय्याने हे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आपण स्वतः करू शकतो. Which are them? The first is the reuse. What we can reuse? For example, we can reuse old plastic bags. We can reuse paper bags. We can use the paper bags to cover the books, or we can reuse the old cloths to donate them to the poor peoples. Reuse म्हणजे पुन्हा वापर करणं. सीड्स ऑफ फ्रूट्स, जर फळांच्या बिया आपण प्रत्येक वेळेस टाकून दिल्या, त्या कचऱ्यामध्ये टाकल्या तर त्याचा कचराच होणार आहे. त्या जर पुन्हा यूज केल्या गेल्या आणि पुन्हा त्याचा वापर नवीन झाडं तयार करण्यासाठी केला गेला तर दॅट इज ऑल्सो अ मेथड ऑफ रियूज. प्लास्टिक बॅग्स असतील, पेपर बॅग्स असतील, पुन्हा पुन्हा वापरणं गरजेचं आहे. सो रियूज इज अ व्हेरी इम्पॉर्टंट मेथड फॉर द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. देन द सेकंड इज रिफ्यूज. रिफ्यूज म्हणजे नकार द्या. The non-degradable material does not degrade and remain accumulated in the environment. Therefore, things made from plastic and thermocol should not be used. Such use should be refused. प्लास्टिक बॅग्स ऑफर करत असेल आपल्याला एखादा भाजीवाला, रिफ्यूज करा, नको आम्हाला, आम्ही कापडी बॅग घेऊ शकतो. त्याच्यानंतर थर्मोकॉलचे काही आर्टिकल्स आहेत, रिफ्यूज केलं पाहिजे, त्याला टाळलं पाहिजे. देन द नेक्स्ट इज रिसायकल. खूप सारे घरामधले मटेरियल जे आहेत की जे केरामध्ये टाकले जातात तर ते रिसायकलिंगसाठी देणं गरजेचं आहे. पेपर्स असतात, न्यूजपेपर्स असतात, काही मेटल्स असतात, ग्लासच्या वस्तू असतात. तर हे सगळे जे मेटल्स आहेत, ग्लास आहे, ते रिसायकलिंग होऊ शकतं, तर ते रिसायकलिंगसाठी दिलं पाहिजे. अँड युजफुल मटेरियल्स कॅन बी मेड फ्रॉम डिस्पोज्ड आयटम्स. आणि त्याच्यापासून बऱ्याचशा वस्तू मिळत असतात. सो रिसायकलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. The next is the rethink. One should rethink about your habits, your activities, and the way in which we are consuming resources. Rethink, पुन्हा विचार करा. कचरा टाकतोय, विचार केला गेला पाहिजे. आपण हा कचरा टाकणं खरंच गरजेचं आहे का? त्याचा आपण रियूज करू शकतो का? त्याचा आपण रिसायकलिंग करू शकतो का? आपण एखादी गोष्ट घेताना विचार केला गेला पाहिजे. ती आपण रिफ्यूज करू शकतो का? ती टाळू शकतो का? या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला गेला तर निश्चितपणे हा कचराच कमी निर्माण होईल आणि शिवाय त्याचं मॅनेजमेंट देखील व्यवस्थित प्रकारे होऊ शकतं. रिड्यूस. इफ एव्हरी टाइम वी थिंक ऑफ न्यू आयटम्स इट रिझल्ट्स इन डिप्लेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. इफ वी रिड्यूस द यूज ऑफ न्यूजपेपर आयटम्स बाय रिड्यूसिंग द ग्रिड अँड द यूज ऑफ ओल्डर आयटम्स बाय रियूज, we can save resources and we will also create less garbage. Reduce म्हणजे कमी करणं, कचरा कमी करायचा. एखादी गोष्ट बाजारातून विकत आणताना आपल्या घरी आहे का याचा विचार केला गेला पाहिजे. आपण ही नाही घेतली तर चालेल का याचा विचार केला गेला पाहिजे. म्हणजे आपण हा कचरा कमी करू शकतो. ॲटोमॅटिकली तो कमी झाला की तो निर्माण होणार नाही. वी शूड नॉट हॅव यूज अँड थ्रो ॲटिट्यूड. आपल्यामध्ये असणारा जो ॲटिट्यूड निर्माण झालेला आहे, यूज अँड थ्रो, वापरा आणि फेका, वापरा आणि फेका, तर हा ॲटिट्यूड कमी होणं गरजेचं आहे. तरच कचरा कमी होऊ शकतो. वी शूड रिड्यूस द यूज ऑफ डिस्पोजेबल आयटम्स. डिस्पोजेबल आयटम्स आहेत, पाण्याचे ग्लास असतात, प्लेट्स असतात, तर हे जे डिस्पोजेबल आयटम्स आहेत, पेन असतात यूज अँड थ्रोचे, तर हे सर्व वापरणं कमी केलं गेलं पाहिजे. अँड द नेक्स्ट इज रिसर्च. There should be more research on the reuse of materials that are temporarily out of use. Especially, one can reduce the amount of e-waste by performing research about reuse of electronic goods. बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यांच्यावरती रिसर्च होणं गरजेचं आहे की जेणेकरून हा कचरा जो आहे तो कमी प्रमाणात निर्माण होईल. अँड द लास्ट इज रेग्युलेट अँड पब्लिक अवेअरनेस.
Following the laws and rules about the waste management is crucial for reducing the volume of waste. रेग्युलेशन म्हणजे नियमांचं पालन करणं. जे काही पर्यावरणासंदर्भात नियम आपल्याला घालून दिलेले आहेत शासनाने, त्यांचं व्यवस्थित पालन केलं गेलं पाहिजे. जरी त्याच्यावरती दंड आकारला जात नसेल, जरी आपल्याला कोणीही शासकीय व्यक्ती जी आहे ती आपल्याला रोकत नसेल, तरीही आपण स्वतः या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे आणि नियमांचं पालन केलं गेलं पाहिजे. देअर शुड ऑल्सो बी स्प्रेड ऑफ अवेअरनेस अँड मोटिवेशन अदर्स टू डू द सेम. आणि हे सगळं करत असताना इतर लोकांना देखील हे सांगितलं पाहिजे. पब्लिक अवेअरनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सर्व पब्लिकमध्ये जर याच्याबद्दलची जागृती निर्माण झाली तर हा कचरा कमी होण्यासाठी निश्चितपणे मदत होईल. सो दीज ऑल आर द 7 प्रिन्सिपल ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अँड this is about the solid waste management. Okay student, I hope you understand solid waste and its management. Thank you.